उन्हाळ्यात तोंडाची चव पार कामातून गेली आणि तीच ती भाजीपोळी खाण्याचा फार कंटाळा येतोय. मस्त चमचमीत, चटपटीत आणि तोंडाला चव आणणार असं काहीतरी खाण्याची इच्छा होते. तर मग हा व्हिडिओ तुमच्या तोंडाची चव कशी ठिकाण्यावर आणतोय बघा. या रेसिपीची खास ट्रिक सगळ्यात शेवटी सांगितलेली आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी मुरमुरे गाळणीने गाळून घेऊया. आता तुम्ही म्हणणार की गाळण्याची काय गरज आहे? पॅकिंग तर आणलेले आहेत. पण तसं नाहीये. मुरमुऱ्यांमध्ये जे बारीक कण असतात किंवा किरकोळ काही घाण असते, ती गाळणीतून गळून जाते आणि वर फक्त चांगले मुरमुरे राहतात. मुरमुरे गाळण्यासाठी आपण गहू गाळण्याची जी गाळणी असते, तिचा वापर केलेला आहे. पूर्ण मुरमुरे सेम गाळून घ्यायचे आहेत. आपण 1 किलो मुरमुरे घेतलेले आहेत. मुरमुरे गाळत असताना एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. आता त्यात एक मोठी वाटी शेंगदाणे घालून घेतले आणि चांगले लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. किंवा शेंगदाणा तुटलेला दिसत असेल, त्याचे 2 भाग झालेले दिसत असतील, तर समजायचं की आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत. शेंगदाण्यांमधलं तेल पूर्णपणे निथरू द्यायचं आणि शेंगदाणे डायरेक्ट मुरमुऱ्यांमध्ये जाऊ द्यायचे. आता ज्या वाटीने शेंगदाणे घेतले होते तेवढीच वाटी भरून खोबरं देखील घेतलेलं आहे. ते पण चांगलं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. शेंगदाणे, खोबरं वगैरे हे सगळं मोजूनच घेतलं पाहिजे असं काही नाही. अहो, ज्याचं नावच चिवडा आहे, त्यात काही गोष्टी कमी झाल्या काय आणि काही जास्त झाल्या काय काही फरक पडत नाही. पण हा, फक्त मसाल्यांचं प्रमाण अचूक घ्यायचं असतं. आता जे खोबरं आहे त्याचंही तेल व्यवस्थित नितरून घ्यायचं आणि ते खोबरं देखील जाऊ द्यायचं डायरेक्ट मुरमुऱ्यांच्या तगारीमध्ये. स्वयंपाक म्हटला की भांड्यांचा पसारा तर निघतोच आणि या पद्धतीने भांड्यांचा पसारा बिलकुल निघणार नाही. अगदी 2 ते 3 भांड्यांमध्येच आपला पूर्ण चिवडा बनून तयार होतो. मका पोहे देखील सेम पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. हा, पण मका पोहे भरभरून घालायचे आहेत. जेवढे मका पोहे जास्त, तेवढा चिवड्यामध्ये कुरकुरीतपणा जास्त असेल आणि तोच कुरकुरीतपणा चिवड्याची रंगत अजून वाढवेल. मका पोहे पण जाऊ द्यायचे डायरेक्ट मुरमुऱ्यांमध्ये. आता चवीपुरत्या हिरव्या मिरच्या देखील तळून घ्यायच्या आहेत. मी जास्त तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, म्हणून फक्त 7च मिरच्या 4 तुकडे करून घेतलेल्या आहेत. तुम्ही फिक्या मिरच्या वापरत असणार 15 ते 20 मिरच्या टाकू शकताय. मिरच्यांमधील देखील तेल नितरून घ्यायचं आणि मिरच्या डायरेक्ट जाऊ द्यायच्या मुरमुऱ्यांमध्ये. आता 1 वाटी कढीपत्ता देखील तळून घ्यायचा आहे. कढीपत्ता तळताना झाऱ्यामध्येच घ्या, म्हणजे तेलाचे जास्त शिंतोडे उडत नाही, चटका बसत नाही आणि कढीपत्ता जमा पण लवकर करता येतो. कढीपत्त्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही, हलकासा तळून घ्यायचा. तळलेल्या कढीपत्त्याचं देखील तेल नितरून आणि डायरेक्ट मुरमुऱ्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे. आता आजच्या रेसिपीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे लसूण. पाऊण वाटी लसूण मी वापरलेला आहे. लसूण घालताना बिलकुल कंजूसी करायची नाही आणि सगळा लसूण टाकून घ्यायचा एका खलबत्त्यात आणि असा दना कुटून घ्यायचा. जसं आपल्याला एखाद्याचा राग आल्यावर दना कुटून घ्यावं असं वाटतं, अगदी तसा. तळताना तेल वाढवा झालेलं असेल तर बाकीचं तेल काढून घ्या आणि त्यात जाणार 1 चमचा मोहरी. आता त्यात कुटून घेतलेला लसूण टाका आणि 1.5 चमचा जिरं. चांगलं परतवून घ्यायचं आहे. लसणाला तळण्याचा सफेद कलर येऊ द्यायचा. लसूण तळतो आहे तोपर्यंत मसाले काढून घेऊया. 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे चिवडा मसाला घ्यायचा आहे. मसाले घेताना आपण हिरव्या मिरच्या देखील घेतल्या आहेत, याची आठवण राहू द्यायची. आता सर्व मसाले तेलात टाकायचे आणि परतवून घ्यायचे आहेत. मसाले तळताना गॅस मंद आचेवरच असू द्यायचा, म्हणजे मसाले जळणार नाहीत. चिवड्याला उत्तम चव आणणारी दुसरी गोष्ट म्हणजे मीठ. 2.25 चमचे मीठ मी वापरलेला आहे. मीठ मसाल्यांसोबत तेलातच टाकून घ्यायचं आहे. वरून मुरमुऱ्यांमध्ये टाकायचं नाही, त्याच्याने चिवडा अळणी लागेल आणि चिवडा संपत आला की तेव्हा खारट लागेल. आता सर्व मसाले जाऊ द्यायचे डायरेक्ट मुरमुऱ्यांमध्ये आणि कढईला लागलेला मसाला, तेल, त्यात थोडेसे मुरमुरे टाकून पुसून घ्यायचे आहे. आता मुरमुऱ्यांमध्ये बारीक शेव टाकून घ्यायचे आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीची शेव वापरू शकताय.
फक्त लसूणी शेवच वापरायची आहे, कारण आपला चिवडा देखील लसूणी चिवडा आहे म्हणून. आता सर्व साहित्य मुरमुऱ्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण गरम मसाला वगैरे त्यात टाकलेला आहे म्हणून हाताने लगेच मिक्स न करता आधी चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचा आहे. आता सर्व मसाला हाताने खसखस सर्व मुरमुऱ्यांवर आणि तळलेल्या सर्व पदार्थांवर चोळून घ्यायचा आहे. काय म्हणताय? हाताने मसाला मुरमुऱ्यांवर चोळल्याने हाताची आग होते का? अहो, चांगल्या गोष्टी त्रास देतातच की, पण फिकर नॉट. त्यावर देखील आपल्याकडे रामबाण इलाज आहे. हात स्वच्छ धुवून गाईचं जे तूप असतं ना, ते हातांवर चोळून घ्यायचं आहे. 2 मिनिट हातांची चांगली मालिश करून घ्यायची आहे. बघा मग हाताची आग कशी छूमंतर होते ते. आता 2 चमचे पिठी साखर चिवड्यावर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. चिवड्याची चव दुप्पट करणारा हा तिसरा पदार्थ आहे आणि सर्वात महत्वाचा देखील आहे. तुम्हाला हा चटपटीत आणि कुरकुरीत असा उन्हाळी चिवडा कसा वाटला ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.